शिर्डी येथे येणाऱ्या श्री साई भक्तांसाठी दर गुरुवारी श्री साई प्रसादालयात विशेष साई आमटी प्रसाद रूपाने दिली जाणार आहे। कमी तेल, कमी तिखट आणि भरपूर जीवनसत्वे, फायबर, कॅल्शियम तसेच खनिजांनी समृद्ध असल्याने ही आमटी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। या आमटीची खासियत म्हणजे तिच्या डाळींचे अनोखे मिश्रण, मूग डाळ, मठ डाळ आणि हरभरा डाळ यांचा समतोल वापर केल्यामुळे प्रथिनांचे प्रमाण भरपूर आहे। त्यात खोबरे आणि शेंगदाण्याचा हलका स्पर्श आमटीला खास चव देतो। चव व सुवास वाढवण्यासाठी कांदा, आले लसूण पेस्ट, हळद, हिंग, हिरवी मिरची, मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार मीठ यांचा वापर केला जातो। मोहरी, जिरे व कढीपत्त्याची फोडणी देऊन तयार केलेली ही आमटी कोथिंबीरेने सजवली जाते। साई मंदिरातील प्रसाद भोजनाचा भाग म्हणून ही पौष्टिक आमटी चपाती किंवा गरम भातासोबत भक्तांना दिली जाईल। ओम साईराम। आम्ही मुंबईवरून आलो आहे। आम्ही नेहमी बाबांचा प्रसाद घेण्यासाठी इथे येतो, पण आज ही नवीन आमटीचा प्रसाद सुंदर होता एकदम, आणि दरवेळेस चांगलाच असतं प्रसाद, पण आज ही नवीन आयटम चालू केलं आमटी, ते एकदम सुंदर आणि व्यवस्थित आहे। तरी पण एकदा त्यांचं ट्रस्टचा मी मनपूर्वक आभार मानतो। ओम साईराम। ओम साईराम। मेरा नाम है अमीशा, मैं सूरत से आई हूँ और मैं यहाँ पे शिरडी में भगवान के दर्शन करके यहाँ पे उनके भोजनालय में खाना खाने आई हूँ। और यहाँ का जो आयोजन है बहुत अच्छा है, और ख़ास करके साई आमटी इनका जो फूड है, मतलब घर का आप टेस्ट करोगे तो ऐसा लगेगा कि आप घर पे खा रहे हो, इतना मस्त है। और यहाँ की आयोजन भी बहुत 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 अच्छी है। मेन्यू में आपको कटहल की सब्जी मिल जाएगी, दाल राइस मिल जाएंगे, शीरा, मीठे में कुछ मिल जाएगा, सब चीज़ें बहुत अच्छी है, टेस्टफुल है, 100%। ओम साईराम। साई भक्तांच्या आवडीनुसार तयार करण्यात आलेली ही आरोग्यदायी साई आमटी सात्विक अन्नातून सेवा या परंपरेचा संदेश देत प्रसादातील चवीला नवी ओळख देईल।